नमस्कार मंडळी. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर पावसाने सुट्टी दिल्यानंतर शेतात खूप सारे गवत झाले होते. त्यामुळे आज आपण उडीद आणि तूर यांचे पीक आपल्या शेतामध्ये घेतलेले आहे. त्यामुळे या दोन मिक्स पिकावरील तणनाशक फवारायचे आहे. तर ही माझी जबाबदारी आहे की ते फवारून घेणं. आणि मी काही ते स्वतः फवारत नाही, त्यामुळे हातपंपाने दुसऱ्याकडून एक पंपाची एक ठराविक किंमत ठरलेली असते, त्यामुळे तसं ते फवारून घेणार आहे. तर ह्याचं काही औषधाचे काही ml पर्यंत ठराविक माप घेऊन ते फवारून पहिल्यांदा तर मी त्यांना दाखवलं की बाबा एवढ्या एवढ्या क्वांटिटी मध्ये ते फवारायचं आहे. आणि तो मी ते डेमो म्हणजे दाखवत होते, कारण जास्त फवारणी तणनाशकच झाली तर ते पिकावर पण दुष्परिणाम होतात आणि ते जळून जाण्याची पण शक्यता असते. तर तणनाशक फवारायला हे पिकाच्या उडीद या पिकाच्या म्हणजे माझ्या जो अनुभव आहे की मी म्हणजे अनुभव नाही म्हणता येणार, कारण मी शेतामध्ये जाते की 18 दिवसाच्या नंतर तणनाशक फवारतात. तर त्यानुसार हे उडदाला जास्त काही कालावधी झाला नव्हता, 20-21 दिवस झाले होते. पण आता जर हे काम केलं नाही तर भरपूर सारं शेतात गवत उगन आणि आता या कंडिशनला मजूर पण भेटत नाहीत, कारण ज्याला त्याला शेतातील त्यांची कामं असतात. आणि योगायोग म्हणजे तर ऊन असं छान पडलेलं आणि सोलर पण चालू होतं, नाहीतर पाणी विहिरीतून शिंदून काढून द्यावं लागत होतं. त्यामुळे थोडा वेळ सोलर चालू केलं, एक बकेट भरून घेतली किंवा दुसऱ्या ऊसाच्या रानात पाणी लावलं आणि आपलं भरून घेण्याचं काम चालू होतं. आणि तुम्ही म्हणता ही कामं तूच का करते, तर कारण माझे मिस्टर बाहेरगावी कामाला असतात आणि शेती असल्यामुळं आणि ते टाकून पण देता येत नाही, आणि ती माझी जबाबदारी म्हणून मी ते करत असते. आणि म्हणजे राहिलेलं जे जळण आहे किंवा ते गवत हे करपले नाही तर ते बाकीचं केना असले वेगवेगळे गवत हे होत नाहीत. तर इथं मी हे एक औषध घेतलेलं, ही दुसरी एक औषधाची बॉटल आणि ही एक दुसरी, कारण तुरी आणि उडीद हे मिक्स पीक होतं त्यामुळे घेतलेलं होतं. आणि निम्म्यातून काय झालं तर यंदा म्हणजे तूर एवढी काही छान उगवली नव्हती आणि त्यामुळे थोडी थोडी डोबली होती आणि ती डोबली म्हणजे टोकन केलेलं. तर ते फवारायचं काम चाललं होतं. शेजारीच विहीर असल्यामुळं फवारणी पण खूप सोपं आणि अगदी, आणि ऊन पडल्यामुळं काय थोडं ऊन थोडं आभाळामुळं छान असं म्हणजे त्रास जास्त झाला नाही असं सांगायचं थोडक्यात. तर इथं असं छान असं उडीद झालं होतं आणि छोटं छोटं म्हणजे गवत निघायला लागलं होतं, आणि त्यात थोडक्यातच हे केलं तर जळून जातं. आणि 3-4 एकर उडीदचं पीक होतं आणि एवढं खुरपणं, त्यात पाऊस येणं, पण पावसाने दांडी मारलेली त्यामुळं म्हणजे योग्यरित्या योग्य वेळेत करता आलं. तर तुम्हाला जर हा माझ्या शेतातील गावाकडील असे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि इथं फवारायला चांगलं 3-4 वाजले आणि छान असं पाणी प्रेशरने येत होतं. तुम्हाला वाटत असेल हा पंप पूर्ण भरलेला घेतलेला, तर पूर्ण नव्हता, थोडाच होता. नाही, मी पण तात्पुरता व्हिडिओ पुरताच घेतलेला, कारण ह्याचं वजन 15 का काय लिटरचा होता, त्यामुळं जास्त ह्याची सवय नव्हती. त्याला हे चांगलं मजबूतच माणूस लागेल. मी थोड्या वेळ घेतलेला आणि ट्राय करत होते बाबा आपल्याला पण येतंय का. आणि छान शिराळ ऊन थोडं, त्यामुळे एवढं काही जाणवत नव्हतं का. आणि तण मारल्यानंतर थोडस खाली रानात ओलावा पाहिजे, वरतून ऊन पाहिजे, तर लवकर जळतं, नाही तर जळत पण नाही. पण ते छोटं छोटं होतं त्यामुळे जळण्याची शक्यता जास्त होती, आणि बांधावर पण तणनाशक मारायचं होतं, तर चालू होतं असंच. तर तुमचे कोणते कोणते शेतातील कामं चाललेत, तुम्ही कशा पद्धतीने शेती करता हे पण कमेंट बॉक्स मध्ये सजेशन करू शकता. शेती हे बघणाऱ्याला किंवा नाव वाचण्यापेक्षा करणं खूप अवघड असतं.